हजारो वर्षांची परंपरा, अपार श्रद्धा आणि निसर्गाच्या सानिध्यात दिव्यत्वाची प्रचिती घडवणारी यात्रा म्हणजे चारधाम यात्रा. हिमालयाच्या कुशीत वसलेलं बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चार धामं म्हणजेच भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रतीक. सनातन धर्मात चारधाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरला या यात्रेची सांगता झाली होती आणि आता पुन्हा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 2025च्या चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज विधिवत पूजा करून भाविकांसाठी उघडण्यात आलेत. मंत्रोच्चार, घंटानाद आणि भक्तांच्या हर हर महादेव, बम बम भोलेच्या जयघोषात केदारधाम दुमदुमून गेले. असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी. चारधाम यात्रेला संपूर्ण जगात सनातन धर्मात सर्वात मोठी यात्रा म्हणून मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात 2 चारधाम यात्रा प्रसिद्ध आहेत, मोठे चारधाम आणि छोटे चारधाम. पण चारधाम म्हणजे नेमकं काय आणि या यात्रेचं आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व काय आहे, याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीला झुगारून हजारो भाविक आज केदारनाथमध्ये दाखल झाले. सकाळी 7 वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली आहे. उत्तराखंडमधील केदारधामचे दरवाजे आज म्हणजे 2 मेला सकाळी उघडण्यात आले. केदारनाथमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. मंदिर व आसपासच्या परिसरात बर्फ साठलेला असतो, त्यामुळे हिवाळ्याचे काही महिने ही यात्रा बंद असते. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. या यात्रेतील 4 धामांपैकी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे 30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता उघडण्यात आले. तसेच बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीनं जाहीर केल्याप्रमाणे केदारनाथ धामचे दरवाजे 2 मेला सकाळी 7 वाजता भाविकांसाठी उघडण्यात आले आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील. यानंतर आता नोव्हेंबरपर्यंत ही मंदिरं भाविकांसाठी खुली असणार आहेत. दरम्यान मोठ्या संख्येनं भाविक या चारधाम यात्रेसाठी केदारनाथमध्ये दाखल झालेत. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. भोलेनाथांची पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी गुरुवारी दुपारी केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी 15,000 भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. या निमित्तानं केदारनाथ मंदिर 108 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. भारतीय हिंदू संस्कृतीत या तीर्थयात्रेला खूप मोठं महत्त्व आहे. त्यातही चारधाम यात्रा ही सर्वात पवित्र आणि पुण्यप्रद मानली जाते. चारधाम म्हणजे 4 प्रमुख धार्मिक स्थळं. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी या तीर्थस्थळांना भेट द्यावी अशी श्रद्धा आहे. थोडक्यात सांगायचं तर चारधाम म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नसून तो एक आत्मिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे, जिथे परमेश्वराच्या सानिध्यात स्वशोधाचा प्रवास घडतो. भारतात 2 चारधाम यात्रा प्रसिद्ध आहेत, छोटे चारधाम आणि मोठे चारधाम यात्रा. मोठे चारधाम म्हणजे उत्तराखंडमधील बद्रीनाथ, गुजरातमधील द्वारका, ओडिसातील जगन्नाथपुरी आणि तामिळनाडूमधील रामेश्वरम. ही 4ही धार्मिक स्थळं भारताच्या अनुक्रमे उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण अशा 4 वेगवेगळ्या दिशांना आहेत. ही 4 पवित्र स्थळं धर्म, भक्ती, मोक्ष आणि आत्मशुद्धीची प्रतीकं मानली जातात. छोटी चारधाम यात्रा म्हणजे उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही 4 पवित्र स्थळं. चारधाम यात्रा सामान्यतः यमुनोत्रीपासून सुरू होते आणि बद्रीनाथ येथे संपते, जी पश्चिम ते पूर्व दिशेने प्रवास करते. ही यात्रा दरवर्षी यमुनोत्रीपासून सुरू होते. दुसरा मुक्काम गंगोत्री, तिसरा मुक्काम केदारनाथ तर चौथा आणि शेवटचा मुक्काम बद्रीनाथ. या 4ही ठिकाणी परमात्म्यांचा वास आहे. ही 4ही धामं अत्यंत पवित्र स्थानं मानली जातात. बद्रीनाथला विश्वाचं 8वं वैकुंठ म्हणून ओळखलं जातं, कारण इथे भगवान विष्णू 6 महिने निद्रेत आणि 6 महिने जागृत स्थितीत असतात. धार्मिक मान्यतेनुसार हे स्थान विष्णूंच्या निवासस्थानांपैकी एक आहे. तर केदारनाथ हे भगवान शंकरांचे विश्रामस्थान असल्याचं म्हटलं जातं. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. याला अर्ध ज्योतिर्लिंग म्हणतात. केदारनाथमध्ये नर आणि नारायण असे 2 पर्वत आहेत. ही नर आणि नारायण ऋषींची तपोभूमी आहे, विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक. त्यांच्या तपानं प्रसन्न होऊन भगवान शिव केदारनाथमध्ये प्रकट झाले अशी धार्मिक मान्यता आहे.
चारधाम यात्रा म्हणजे केवळ धार्मिक स्थळांना भेट देणं नाही, तर एक साधेपणाची, आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया आहे. जरी यात्रेचा मार्ग कठीण असला तरी श्रद्धेच्या बळावर लाखो भाविक दरवर्षी इथे येतात. तर तुम्ही कधी चारधाम यात्रेला गेलायत का? किंवा यंदा जायचा विचार आहे का? तुमचा अनुभव कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.